धनुष्यबाणाच्या विरोधात मशाल जोरात असली तरी सर्वात महत्त्वाच्या 5 मतदारसंघातच ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम होतोय. होय, तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे. शिंदेंसोबत जाण्याचं प्रेशर असतानाही ठाकरेंशी इमान राखला खरा, पण याच 5 एकनिष्ठांचा शिंदेंनी लोकसभेला गेम केलाय. लोकसभेचा निकाल लवकरच तुमच्यासमोर असेलच, पण यात ठाकरेंच्या विजयाची चर्चा असताना ज्या 5 जागेवर मशालीचे उमेदवार कन्फर्म तोंडावर आपटतील त्याचाच आढावा घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. हॅलो, मी ओमकार. हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. ठाकरेंच्या एकनिष्ठाला शिंदेंचा बंडखोर चितपट करेल असा पहिला लोकसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे मावळचा. तसं मावळात शिवसेनेचा भगवा घराघरात कोणी पोहोचवला असेल तर तो श्रीरंगाप्पा बारणेंनी. 2014 पासून सलग 2 टर्म मोठ्या लीडनं जिंकून येत बारणे यांनी आपल्या राजकारणाची ताकद दाखवून दिली. मावळत्या म्हणजेच 2019च्या निवडणुकीत तर अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा पराभव करत श्रीरंगाप्पा बारणे जायंट किलर ठरले. हेच बारणे शिवसेनेच्या बंडात शिंदेंसोबत आल्यानं महायुतीकडून त्यांची उमेदवारी कन्फर्म होती, तशी ती त्यांना मिळालीही. पण या सगळ्यात बारणेंच्या विरोधात ठाकरेंकडे घासून लढत देईल असा उमेदवार नव्हता. अशा वेळेस दादा गटातील खासदारकीसाठी इच्छुक असणाऱ्या संजोग वाघोरे यांच्या हातातील घड्याळ सैल करत ठाकरेंनी त्यांच्या हातात मशाल दिली. पुढे मावळात मशाल विरुद्ध धनुष्यबाण, बारणे विरुद्ध वाघोरे अशी घासून लढत झाली. खरं तर अजितदादा गट दाखवण्यासाठी बारणेंच्या पाठीशी असला तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आतून वाघोरे यांना छुप हात दिल्याची माहिती मतदारसंघात होती. बारणेंनी तशी खंत मीडियासमोर बोलूनही दाखवली. पण यामुळं बारणेंची सीट धोक्यात आहे असं म्हणणं थोडी अतिशयोक्ती ठरेल. उलट 2 टर्म खासदार मतदारसंघातील उत्तम कनेक्ट शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय सोडता इतर सर्वच बाबतीत स्वच्छ प्रतिमा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महायुती म्हणून भाजपचा असणारा पाठिंबा. हे सगळं पाहता 4 तारखेचा निकाल हा धनुष्यबाणाच्याच म्हणजेच बारणेंच्या पाठीशी झुकलेला दिसेल असं एकूणच मावळा चित्र आहे. वाघोरे यांना आयात करून ठाकरेंनी उमेदवारी दिल्यानं इथं सहानुभूतीचा फॅक्टर वर्कआउट झाला नाही हे आपल्याला आवर्जून ध्यानात घ्यावं लागेल. ठाकरेंच्या उमेदवाराची सीट धोक्यात आहे अशी दुसरी जागा आहे ती म्हणजे सांगलीची. सांगलीच्या संपूर्ण प्रचारात आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी विशाल मशाल विझवणारच या घोषणेतच निकाल कसा लागणार याचा अंदाज आला होता. तसं पाहायला गेलं तर ही लढत 3 पाटलांच्यातली. भाजपकडून विद्यमान खासदार संजय काका पाटील, ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील तर अपक्ष विशाल पाटील असं या निवडणुकीचं स्वरूप होतं. उमेदवारी नाकारल्यानं विशाल पाटलांना लोकांकडून मिळणाऱ्या सहानुभूतीपुढे ठाकरेंच्या सहानुभूतीची लाट कमी झाली. इथं भाजपचे संजय काका पाटील खरं तर लढतीमध्ये कुठंच नव्हते, पण मतदारसंघात कुठलाही बॅकअप नसताना धरलेला सांगलीचा हट्ट, त्यासाठी चंद्रहार पाटलांसारख्या नवख्या उमेदवाराला दिलेली संधी आणि अनेक स्टेटमेंट करून काँग्रेसनं गमावलेला विश्वास हे सगळं मशालीवरतीच उलटणार असल्यानं इथून ठाकरेंचा दारुण पराभव होईल अशी मतदारसंघात चर्चा आहे. तिसरी जागा जिथं ठाकरेंची मशाल ही डेंजर झोनमध्ये दिसते तो मतदारसंघ म्हणजे हातकणंगलेचा. हातकणंगलेची तशी चौरंगी लढत. स्वाभिमानीचे राजू शेट्टी, शिंदे गटाकडून धैर्यशील माने, ठाकरेंचे सत्यजित आबा पाटील सरुडकर तर वंचितचा उमेदवार DC पाटील असं इथलं लोकसभेच्या लढतीचे चित्र होतं. राजू शेट्टींना मशालीच्या चिन्हावर लढवण्यासाठी बरीच गळ घालण्यात आली होती, पण शेट्टींनी एकला चलो रे म्हणत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे ऐन मोक्याच्या क्षणी ठाकरेंना सत्यजित पाटलांना तिकीट देऊन मैदानात उतरवावं लागलं. खरं तर राजू शेट्टींच्या पाठीशी राहणारा मतदार हा सगळा शेतकरी वर्गात मोडणारा. भाजप सरकारच्या अनेक शेतकरी विरोधी भूमिकांमुळे हा हक्काचा मतदार खरं तर महाविकास आघाडीच्या म्हणजेच सत्यजित पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असता. पण राजू शेट्टींनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे होणाऱ्या मतविभाजनाचा फटका हा सत्यजित पाटलांना बसणार हे कन्फर्म आहे. दुसरीकडे धैर्यशील मानेंना निवडून आणण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री शिंदे हातकणंगलेमध्ये तळ ठोकून होते. मोदींनीही मानेंसाठी सभा घेतली. मतदानानंतरची परिस्थिती पाहता इथून धनुष्यबाण मशालीचा हलक्या हाताने पराभव करेल असा सगळ्यांचाच अंदाज आहे. जी गोष्ट हातकणंगलेची होती तशी सेम टू सेम परिस्थिती छत्रपती संभाजीनगरची. इथून शिंदेकडून संदीपान भुमरे, ठाकरेंकडून चंद्रकांत खैरे तर MIM कडून इम्तियाज जलील यांच्यात घासून लढत झाली. मागच्या टर्मला हर्षवर्धन जाधव यांच्या मराठा कार्डमुळे इथे चंद्रकांत खैरेंसारख्या बड्या खिलाडीला पराभवाचा धक्का बसला आणि जलील हे अवघ्या 4,500 मतांनी निवडून आले. पण यंदा शिवसेनेचे 2 गट विरुद्ध इम्तियाज जलील अशी परिस्थिती असल्यानं दोन्ही शिवसेना बॅकफुटला आहेत हे निश्चित. मुद्दा राहतो तो फक्त ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीची लाट असल्यानं खैरे यांना एक अप्पर हँड आहे खरा,
पण दोघांची भांडणं तिसऱ्याचा लाभ या म्हणीप्रमाणे इम्तियाज जलील निकालाच्या दिवशी निवडून आले तर आश्चर्य वाटायला नको. खरं तर ठाकरे गट जिंकण्याचे फुल चान्सेस असलेली ही जागाच मतदानानंतर धोक्यात दिसत असल्यानं ठाकरे यांना हा मोठा झटका ठरू शकतो. कारण मुंबईनंतर छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा दुसरा बालेकिल्ला आहे हे आपल्याला विसरून चालणार नाहीये. या सगळ्यात ठाकरेंची मशाल ज्या 5व्या जागेवर सर्वाधिक धोक्यात आहे ती जागा आहे म्हणजे कल्याणची. इथून दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे विरोधक असल्यानं ठाकरे इथं जिंकण्यासाठी जीवाचं रान करतील असं सगळ्यांनाच वाटत असताना कल्याणची ठाकरेंची उमेदवारी जाहीर झाली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. वैशाली दरेकर यांसारख्या मेन स्ट्रीम पॉलिटिक्स पासून हटकून असणाऱ्या दरेकरांना उभं करून ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंच्या विजयाचा मार्ग स्वतःहून मोकळा करून दिला की काय अशी चर्चा सगळीकडे होऊ लागली. खरं तर सहानुभूतीचा फॅक्टर वर्कआउट होतंय हे माहीत असताना ठाकरेंनी इथून थोडी एक्स्ट्रा ताकद लावणं अपेक्षित असताना ही जागा मशालीनं हातची गमावल्याचं दिसत असल्यानं शिवसैनिकांच्या चुकीचा मेसेज जाऊ शकतो याचा विचार ठाकरेंनीही केलेला बरा. इथून ठाकरे आणि शिंदे यांचं साठलोट झालंय अशी चर्चाही मतदारसंघात होती. पण आता नेमका खरं काय हे शिंदे आणि ठाकरेंनाच माहिती. तर अशा आहे त्या ठाकरेंच्या 5 जागा जिथं मशाल धोक्यात आहे. त्यामुळे आता 4 तारखेला त्यातल्या कुठल्या जागेवर काय निकाल लागेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. बाकी तुम्ही आमच्या निकालाशी सहमत आहात का? नसाल तर तुमचा अंदाज काय सांगतो ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.